भोकनळ साहेबांच्या काकडीच्या प्लॉट मध्ये आहोत आणि काकडीची लागवड कधी केली सर? 4 दिवस झाले. 4 दिवस झाले. कोणती आहे? नाझिया. नाझिया. आणि किती गुंठे प्लॉट आहे? 10 गुंठे. ह्या प्लॉटला सुद्धा मी शेड्यूल देतो सुरुवातीपासून. काकडीमध्ये तुम्हाला आतापर्यंत जे मिळालं असेल ते रेकॉर्ड ब्रेक आपण उत्पादन काढू. आणि सगळ्यात महत्वाचं हे जे खोलगे आहेत हे छिद्र उद्या सकाळी मातीने थंड माती संध्याकाळी घ्यायची ना, संध्याकाळी माती तापलेली असते. सकाळी सकाळी ग्लासाने ही माती हीच माती उचलायची, भरून घ्यायचं, त्याला लेवल करून घ्यायचं. पहिलं शेड्यूल हफा गोल्ड आणि सेक्युराचं देतोय आपण ह्या प्लॉटला आणि ह्याचंही निरीक्षण आपण तुम्हाला नोंदू. भोकनळ साहेब हे स्वतः कृषी पदवीधर आहेत, आमचे सिनियर आहेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ज्या कॉलेजला माझी डिग्री झालेली आहे, कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर धुळे, सरांची पण तिथूनच झालेली आहे आणि कृषी विभागात सर्व्हिस करून आता ते रिटायर्ड आहेत. त्याच्यामुळं ती एक भावनिक नाळ आमची आहे ॲग्रिकॉसची आणि सरांना आपल्या प्रॉडक्टचं शेड्यूल देण्यात मला ना अत्यंत अभिमान आणि आनंद वाटतोय. नक्कीच सरांच्या प्लॉटला कंटिन्यू व्हिजिट करून सगळ्यात महत्वाचं माशीचं चॅलेंज, त्या चवळीच्या माशीचं चॅलेंज आपण तुम्हाला करून दाखवू. आणि सर चांगल्या प्लॉटला रिझल्ट तर कुणी पण देतो, बरोबर. ज्या प्लॉटला प्रॉब्लेम आहे त्या प्लॉटला रिझल्ट देऊन तो प्लॉट शेतकऱ्याला त्याच्यातून बाहेर काढून, त्या त्रासातून बाहेर काढणं, त्याच्यात खरा पुरुषार्थ आहे किंवा तुमच्या प्रॉडक्टचं खरी ताकद तिथे पणाला लागते. तर निश्चितच आपण भोकनळ साहेबांची काकडी आणि चवळी ह्या दोन्हींचं दुसरे निरीक्षण आपण परत नोंदू. धन्यवाद.